नमस्कार मैत्रिणींनो, मी आज एक रेसिपी दाखवणार आहे। श्रीखंडाची रेसिपी आज तुम्हाला दाखवणार आहे। मी आज पुण्यात आहे, म्हणजे मला पुण्याला येऊन 2 दिवस झाले। आजारातून उठले होते। उठल्यानंतर भाऊ आणि माझी वहिनी, लहान वहिनी दोघं मिळून मला न्यायला आले। तर मी परवाच्या दिवशीच पुण्याला आलेली आहे। तर श्रीखंडाची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आपण आता श्रीखंडाच्या रेसिपीकडे जाऊ। माझी भाऊजाई आहे ना, दूध तिनं पातेल्यामध्ये ओतलेलं आहे, 2.5 लिटर दूध। मी ते दाखवते। सुनीता, दाखव का कसं करणार आहेस तू? काय करत आहे सुरुवातीला? हे दूध, तर हे दूध आपण नेहमी जसं दूध आपण रोजचं दूध तापवतो तसं तापायचं, फक्त खाली लागू नये किंवा त्याला भांड्यामध्ये करपू नये ह्याच्यासाठी मी त्याला चमचा घातलेला आहे आणि हळूहळू फिरवत आहे एकदम शांत। तर दूध करपू नये म्हणून ही काळजी घेणं फार जरुरी आहे। दूध जर करपलं, थोडं जरी डाग लागला दुधाचा, तर पूर्ण श्रीखंड खराब होत आहे। त्यासाठी ह्याला लक्ष द्यायला पाहिजे। अच्छा, दूध किती पूर्ण गरम करायचं का उकळीपर्यंत? हा, पूर्ण दूध आपण रोजचं दूध कसं सायबांधेपर्यंत तापवतो ना, तसंच दूध तापवायचं। फक्त हे भांड थोडंसं खाली एखाद्या वेळेस लागू शकतं, म्हणून मी प्रिकॉशन म्हणून फक्त एवढं त्याला चमचा फिरवतो। असं पाणी जास्त असेल ना तर दूध लवकर तापतं, आणि घट्ट जर दूध असेल ज्याच्यामध्ये फॅट्स दूध जास्त असेल ना तर ते दूध तापायला उशीर लागतो। अच्छा, ठीक आहे। बर, आता आपण पुढची विधी बघूयात। पुढचं आपलं काय काम आहे? हे दूध तापून थंड झाल्यानंतर ह्याला विरजण लावायचं आहे। पुढची विधी। तर मैत्रिणीनो, आता हे दूध थंड झालेलं आहे आणि पहा, सुनीता थोडस हे हलवून दाखव। आता खाली लागलेलं नाही आणि अशी साय पण आलेली आहे। उद्या तिचा वाढदिवस आहे, मी म्हणले श्रीखंडच करायचं। तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मला श्रीखंड फार आवडलंय, श्रीखंडच करूत, नाही तर बासुंदी करू म्हणून लागले होते। हा, ठीक आहे, घाल विरजण। आता दाखवतो विरजण किती घालणार आहेस तू? ह्या पळीनं साधारण 2 पळी। 2 पळी दही असेल तर थोडं कमी घातलं तरी चालेल, पण सध्या माझ्याकडे दही नाहीये, त्यामुळे मी ताक आहे ते ताकच घालते। आणि तुम्ही विकतचं दही आणून विरजण लावू नका शक्यतो, कारण विकतच्या दह्याचं विरजण नाही चांगलं लागत। घरात जे मुरवलेलं विरजण असेल ना ते लावलं तर दही चांगलं विरजतं। तर आता आपण ह्याच्यामध्ये हे विरजण घालूया। हलव ना, हलवून गोल हलवून घाल, नाही ते दही ताक। हा, ठीक आहे। आता हे विरजून घातलेलं आहे। बरं, पुढचं प्रोसेस सांग बरं, काय नंतर काय करणार आहेस तू? ह्याला नंतर झाकण लावून एका जागी ठेवायचं की जेणेकरून ते हलणार नाही। ह्या ठिकाणी तिनं ठेवलेलं आहे, इथं कुणी हलवणार नाही, हात लावणार। तर मैत्रिणींनो, आता दही जमलेलं आहे, पाहूयात कसं जमलंय दही ते। हा, पहा कसं घट्ट जमलेलं आहे दही। आता ह्याला फोडायचं नाही, दही बांधायचंय। आता दही माझा भाऊ बांधत आहे। पहा कसं दही जमलंय, चक्का दही जमले, चक्का दही एकदम घट्ट। आता दह्यातलं इतकं पाणी निघालेलं आहे, तर आता दोरी बांधून झालेली आहे। ह्याला अशापर्यंत ठिपकत राहते। 12-1 वाजेपर्यंत ठेवायचं। जर उशीरपर्यंत ठेवलं तर दही आंबट होईल। आता आपण सकाळी जी पोटली बांधली होती ती आता छान नितरलेली आहे। आता पाहूया मधलं दही कसा प्रकार झालेला आहे, कारण जास्त उशीर आपल्याला ही पोटली ठेवायला येत नाही। त्याच्यात जर पाणी असलं तर थोडासा कोरडा कपडा लावून शोषून घ्यायचं पाणी त्या कोरड्या कपड्यामध्ये दाबून दाबून। आणि कारण उशीरपर्यंत ठेवलं तर दही आंबट होणार आणि श्रीखंड सुद्धा आंबटच होणार, त्यामुळे दुपारी आम्ही काढलेला आहे। आता वेळ अंदाजा 1 वाजत आहे। अशा प्रकारे ह्या कापडावरचं सगळं दही पुसून काढलेलं ह्या पातेल्यात जमा केलेला। आता साखर घालत आहे, तुम्ही पण पाहून घ्या किती प्रमाण आहे ते। अर्ध वाटी तर त्यांनी वाटून घेतलेला आहे साखर। हा, 1 वाटी झाली, म्हणजे ही ढलता मापच आहे, तो का भरून माप नाहीये, ढलता मापच आहे। आणि ते अर्ध वाटी साखर आहे, आणि लागली तर बघून मग साखर घालणार आहेत अजून ह्याच्यात। आता हे सगळं जायफळ, विलायची वगैरे सर्व वाटून घेतलेलं साखर आहे। किती सुंदर वास उठलाय विलायचीचा,
खमंग वास सुटलेला आहे विलायचीचा. तर हे आणि साखर अख्खी टाकायची जास्तीची. असं हा, सांग का? जेणेकरून आपण हे घोटून विरघळताना ह्यामध्ये हवा व्यवस्थित भरली जाती आणि चव एकदम मऊसूत लागते. आणि त्यामुळे एकदम स्पॉन्जी लागतं. हा स्पॉन्जी लागतं का? त्याच्यामुळे हे श्रीखंड टेस्टी आणि स्पॉन्जी होत आहे. ओके, ठीक आहे. असं घोटून घ्यायचं. मलाईसारखी चव त्याच्यामुळे येते. मलाईसारखी चव. अच्छा, किती वेळ घोटायचं हे? जोपर्यंत साखरेचे दाणे विरघळत पूर्णपणे नाही. हा, हे पहा, असं घोटले गेलंय. खूप छान घोटले गेले. सगळं साखर सुद्धा सगळी विरघळली. आता मी एका वाटीमध्ये थोडस काढून देतो. कुणाला देणार? जो व्हिडिओ बनवतो तो. ठीक आहे. हा, थँक्यू. वा वा वा, अप्रतिम. खरंच इतकं सुंदर झालेलं आहे. तुम्ही करून बघा. व्हिडिओ अजून 1-2 वेळा बघा. मला आता ही पहिली वेळ आहे माझी व्हिडिओ बनवायची. तर छानच झालेला आहे खूप. मी अजून परत एकदा छान व्यवस्थित बनवून तुम्हाला दाखवेन. आता केलेलं तर इतकं सुंदर झालेलं आहे. खरंच मला माखन चोरची आठवण आली. माझ्या होटालाच लागलंय ना, मला माखन चोरची कृष्णाची आठवण आली. म्हणून एवढं चांगलं राहत होतं. म्हणूनच कृष्ण चोरी करून खात होता गोप्या त्याच्या मित्रांना घेऊन. धर बेटा, खा. इकडं. ही माझ्या भावाची नात आहे बर का. हा, मम्मी कुठे गेली बेटा? ऑफिसला गेली मम्मी. तिची ऑफिसला गेली. चला, बाय. थँक्यू. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.